नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. जय परशुराम. दिनांक 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीया. अतिशय सुंदर आणि सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या कर्माला उत्तम उत्तम गती देणारा असा हा मंगलमय दिवस. वार आहे बुधवार. तसं बघायला गेलं तर 2025 मध्ये जे जे काही महत्वाचे उत्सव आहेत हे जवळपास बुधवारी आलेले आहेत. जर तुम्ही नीट कॅलेंडर बघितलं असेल तर हे लक्षात येईल. बुधवार म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा वार आणि बुध ग्रह हा मेष राशीमध्ये आहे. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. 2025चा स्वामी आहे मंगळ. थोडक्यात आर्थिक संपन्नता देण्यासाठी अक्षय तृतीयेला आपण उत्तम उत्तम उपाय सहज करू शकतो. या दिवशी चंद्राचं भ्रमण आहे वृषभ राशीमध्ये. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि नक्षत्र आहे रोहिणी. या चंद्राच्या नक्षत्रात शुक्राच्या राशीमध्ये ज्यावेळेस हा मंगलमय सण येतो त्यावेळेस परिपूर्ण लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अक्षय सुख प्रदान करून देणारा असा हा अक्षय तृतीयेचा सण आपल्याला प्राप्त होतो आहे 30 एप्रिल 2025 या दिवशी. या दिवशी जे काही छोटे उपाय करायचे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत, परंतु या दिवसाचं आपल्या शास्त्रामध्ये खूप सुंदर असं महत्व आहे. या दिवसालाच किंवा याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण याच दिवशी केले आणि द्रौपदीला अक्षय वस्त्र याच दिवशी पुरवले गेले. श्रीकृष्णाचे परममित्र सुदामा, या सुदामाने आजच्या दिवशी श्रीकृष्णाची भेट घेतली आणि भेटीला गेलेल्या सुदामा 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या सुदामाने मित्रासाठी पोहे भेट दिले आणि त्याच्या मोबदल्यात श्रीकृष्णाने त्याला तांदूळ दिले. जे तांदूळ त्याचे 18 विश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी अक्षय सुख प्रदान करणारे ठरले. महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिखाणास याच दिवशी सुरुवात केली आणि हे लिखाण प्रत्यक्ष श्री गणेशाने केले. युधिष्ठिरास याच दिवशी अक्षय पात्राची भेट मिळाली. भगवान श्री विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा सुद्धा जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो. गंगा अवतार दिन सुद्धा याच दिवशी आहे. बद्रिकेश्वराचे दरवाजे याच दिवशी उघडतात. वृंदावनामध्ये बाकी बिहारीचे चरण स्पर्शाचे दर्शन याच दिवशी होते आणि विशेष म्हणजे कुबेराने महादेवाची उपासना केली आणि समृद्धीचं वरदान मागितलं आणि प्रत्यक्ष शिवाने प्रसन्न होऊन कुबेराला याच दिवशी माता महालक्ष्मीचं पूजन करायला सांगितलं. असा हा परम पावित्र्य आणि उत्तम लाभ देणारा अक्षय तृतीयेचा मंगलमय दिन आपल्याला प्राप्त होतो आहे. या दिवसाची सुरुवात करायची आहे आपल्याला पितरांच्या स्मरणाने. विशेष म्हणजे आपल्या घरामध्ये शांतता ही सदैव असावी. ज्या ठिकाणी शांती, समृद्धी आणि हसतमुख चेहरे असतात त्या ठिकाणी माता महालक्ष्मी स्वतःहून वास करत असते. आपल्या वास्तूमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वच्छता ठेवावी. अंगणामध्ये तोरण बांधावं, दाराला तोरण बांधावं, अंगणामध्ये रांगोळी काढावी. सोबतच सकाळी लवकर स्नान करून दक्षिण दिशेला वंदन करून सर्व पितरांचं स्मरण मात्र या दिवशी नक्की झालं पाहिजे. आपल्याला अक्षय ओळख देणारे आपले पितृ यांचं स्मरण अक्षय तृतीयेच्या दिवशी करणं गरजेचं आहे. पितृस्मरणार्थ आपण पितृसूक्त, भगवद्गीतेचा 16वा अध्याय, त्यासोबतच रामरक्षा पठण किंवा गुरुजींना बोलून तर्पण विधी जर आपल्या वास्तूमध्ये पितरांच्या स्मरणार्थ केलं तर पितरांचे अक्षय आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहेत. पितरांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य सुखकारक व्हायला नक्कीच मदत होईल. पितृस्मरणानंतर आपल्याला दुपारी 12:13 ते 1:13 हा जो शुभ काळ आहे, आता हा शुभ काळ म्हणजेच याच काळामध्ये येतो शुक्राचा होरा. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला करायचा आहे या कालावधीमध्ये अतिशय सुंदर असा उपाय. या उपायामध्ये आपल्याला गरजेचं असणार आहे श्रीयंत्र. या कालावधीमध्ये आपण श्रीयंत्राला अभिषेक केला आणि श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा महालक्ष्मीचा बीजमंत्रासहित उच्चार करून जर हवन केलं किंवा श्रीयंत्रावर डाळिंबाचा, सुट्ट्या नाण्यांचा किंवा धणे, खायचे जे धणे असतात या धण्यांचा अभिषेक करत श्रीयंत्राची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. श्री हरी विष्णूचं स्मरण करून आपल्याला आपल्या देवघरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये 2 काडी केसर टाका आणि श्रीयंत्राची विधिवत पद्धतीने उत्तम पूजा आपल्याला दुपारी
12 वाजून 13 मिनिटं ते 1 वाजून 13 मिनिटं हा शुक्राचा होरा आपल्याला प्राप्त होतो आहे. या शुक्राच्या होऱ्यात माता महालक्ष्मीची उपासना आपल्याला अत्यंत महत्वाची आणि फलदायी ठरणार आहे. या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं गरजेचे राहील. श्री सुक्त, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, काही नाही आलं तर किमान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिकाधिक जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला या दिवशी जलदान करायचं आहे. पाण्याने भरलेला कुंभ आणि त्यामध्ये वाळा टाकून म्हणजे सुगंधित जल आपण या दिवशी गुरुजींना दान करायचं आहे. कुंभदान करायचं आहे, छाया दान करायचं आहे. आपल्याला कुलस्वामिनीला कुंकुमार्जन केलं तर या दिवशी सौभाग्यामध्ये वृद्धी होते. अक्षय सौभाग्य प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी शुभ मुहूर्तावर आपण आपल्या कुलस्वामिनीला कुंकवाचा अभिषेक करणं गरजेचं राहील. आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपण जसं ऐकत आलोय की अक्षय तृतीयेला सोनं चांदीची खरेदी होते. तसं बघायला गेलं तर भाव अगदी गगनाला भिडलेत. सगळ्यांना ते सहज शक्य नाहीये. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य सुवर्ण आणि चांदी याची खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे. श्री सुक्ताने किंवा ओम श्रीम नमः या मंत्राने आपण खरेदी केलेल्या वस्तूंना पूजन करून नंतर आपण ते धारण करायचे आहे. पण ज्यांना हे शक्य नाहीये त्यांनी अवश्य या दिवशी ज्वारी खरेदी करायची आहे. मीठ खरेदी करू शकता, तांदूळ खरेदी करू शकता, गहू खरेदी करू शकता आणि त्यासोबतच धणे, हिरवे मूग या सर्वसाधारण सगळ्यांना परवडतील अशा छोट्या छोट्या वस्तूंची सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करणं गरजेचे राहील. आपल्याला अक्षय सुख प्रदान करणारा अक्षय तृतीयेचा हा मंगलमय दिवस. दिवसाचे सगळेच तास आपल्याला नामस्मरणामध्ये घालवायचे आहे. जप, तप, होम, हवन, नामस्मरण याच्या सोबत जर आपण पूर्ण दिवस आपला घालवला तर आपलं अक्षय सुख प्राप्ती होणार आहे आणि आपण केलेली साधना ही आपल्याला उत्तम उत्तम फलदायी ठरणार आहे. अक्षय तृतीयेच्या मंगल दिवशी अतिशय सोपा आणि सुंदर उपाय मी तुम्हाला सांगते. एक छानसं अक्षय पात्र म्हणजेच एक छोटासा घडा, मातीचा घडा आपल्याला घरी आणायचा आहे आणि दुपारी 12 वाजून 13 मिनिटं ते 1 वाजून 13 मिनिटांमध्ये देवासमोर बसून त्या घड्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर घड्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र जे की गुरुतत्वाचं आहे, गुरुतत्वाचं वस्त्र आणि घडा हे आपल्याला त्या घड्यामध्ये पिवळं वस्त्र ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला शक्य होईल तितके पैसे ठेवायचे आहे. जितके जास्त पैसे ठेवाल तितके पैसे तुमच्याकडे मल्टिपल होऊन येतील. हा उपाय स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे. पैसे ठेवल्यानंतर त्याच्यावर धने अर्पण करा आणि अक्षता हातामध्ये घेऊन ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करायचा आहे आणि त्या अक्षदा आपल्याला त्या पैशांवर अर्पण करायच्या आहे. आणि असा हा कुंभ, पैशाने भरलेला कुंभ माता महालक्ष्मी समोर ठेवून श्री हरी विष्णूचं अगोदर स्मरण करा, व्यंकटेश स्तोत्र पठण करा, त्यानंतर महालक्ष्मी अष्टक 3 वेळेस म्हणा आणि प्रार्थना करा, माझ्या वास्तूमध्ये लक्ष्मीचा वास चिरकाल राहावा, माझ्या कर्माला उत्तम यश प्राप्त व्हावं आणि माझ्या कष्टाला अक्षय सुख प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करून हा कुंभ रात्रभर आपल्याला लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. शक्य झाल्यास शुद्ध तुपाचा दिवा हा केसर मिश्रित दिवा तुम्हाला रात्रभर देवासमोर लावला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी असा हा कुंभ त्या पिवळ्या वस्त्रानेच बंद करून आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी स्थिर करायचा आहे. कुंभ कुंडलीमध्ये कुंभ राशी ही लाभस्थानात आहे, लाभ देणारी आहे आणि तुम्हाला अक्षय लाभ प्राप्ती करून हवी असेल तर शुक्राच्या होऱ्यामध्ये तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. अक्षय तृतीयेपासून एक नित्य साधना आपण करायला सुरुवात करणं गरजेचं राहील. ही साधना तुमच्या आराध्य देवतेची असावी. महादेवाला या दिवशी उसाचा रसाचा अभिषेक करणं गरजेचं राहील. माता महालक्ष्मीला गुलाबाचं अत्तर भेट द्या, गुलाबाचं फूल भेट द्या आणि माता महालक्ष्मीला कमलगट्ट्याची माळ सुद्धा आपण अर्पण करू शकता. आपल्या वास्तूमध्ये नवीन श्रीयंत्राची स्थापना सुद्धा या दिवशी होणं तितकंच गरजेचं राहील. परशुराम जयंती निमित्त परशुरामांची उपासना करणं सुद्धा महत्वाचं आहे.
त्यासोबतच या दिवशी शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये पीक घ्यायला सुरुवात करतो. आपण कृषी प्रधान आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अक्षय सुख मागून निसर्ग सदैव त्यांना सोबत देवो आणि त्यांच्या उत्तम उत्तम शेतीमध्ये प्रगती प्राप्त हो, ही प्रार्थना आपण सर्वांसाठी करणं तितकंच गरजेचं आहे. सायंकाळच्या वेळेस आपल्या वास्तूमध्ये गुलाब जलाचं शिंपडलं पाहिजे. गुलाबजल आपल्या मुख्य चौकटीवर शिंपडून मुख्य दरवाजामध्ये दीप प्रज्वलन केलं पाहिजे. असा हा अक्षय तृतीयेचा सण तुम्हाला अक्षय सुख समृद्धी सहित अक्षय आरोग्य, उत्तम यश, कीर्ती, लाभ घेऊन येणारा राहो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना श्री अष्ट वास्तुरेखेच्या माध्यमातून अक्षय तृतीयेच्या अक्षय सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.